आज होता पूजाताईचा वेडिंग डे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? लग्न म्हटले की सगळ्यांनाच आनंद होतो, त्यातल्या त्यात आज पूजाताईसाठी तिचा स्पेशल डे होता। आम्ही लवकरच तिचा मेकअप वगैरे करून घेतला, त्यानंतर तिचा फोटोशूट वगैरे केला। फोटोशूट झाल्यानंतर इकडे लग्नाचा पण वेळ होत आला होता, तर आम्ही लगेच तिला मंडपामध्ये घेऊन आलो। मंडपामधली पण एंट्री त्यांची खूप मस्त होती, मी ती कॅप्चर करायची माझ्याकडनं राहूनच गेली। पाहुणे वगैरे पण खूप आले होते, खूप गर्दी वगैरे होती। त्यानंतर लगेच त्यांचं मंगलाष्टक वगैरे झालं, फोटोशूट वगैरे, वरमाला वगैरे घातल्या गेल्या आणि सगळे पाहुणे फोटो काढण्यासाठी येत होते, तर म्हटलं आपण पण जाऊन फोटो वगैरे काढा तिच्यासोबत। तर इकडे नवरीचे फोटो बाजूला राहिले, इकडे हेच मला फुल देऊन इम्प्रेस करत आमचंच वेगळंच फोटोशूट चालू होतं नवरदेव नवरीसारखं। त्यानंतर मी सगळ्या पाहुण्यांना वगैरे भेटून घेतलं, सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले। फोटोग्राफर पण म्हणत होता मला पण तुझ्या व्लॉगमध्ये घे, तर त्याला पण त्याची पण एक झलक मी तुम्हाला दाखवली। त्यानंतर लगेच मग तिचं काका मावशीने कन्यादान करायला घेतलं। कन्यादान वगैरे झाल्यानंतर इकडे सुनमुखाचा पण कार्यक्रम चालू होता। सुनमुख चालू असतानाच इकडे ब्राह्मणाने लगेच त्यांचं फेऱ्याचं वगैरे अग्नी वगैरे पेटवली। त्यातच मग भावाला पण कानपिळ्यासाठी बोलावलं, भावाने त्याला पण मस्त गिफ्ट भेटलं। लगेचच मग त्यांचं सप्तपदी वगैरे चालू झालं। सप्तपदी झाल्यानंतर नवरदेवाने पूजाताईला मंगळसूत्र वगैरे घातलं, सिंदूर वगैरे भरलं। त्यानंतर तिचा सगळ्यात इमोशनल मोमेंट म्हणजे बिदाई, तो माझ्याकडनं कॅप्चर नाही करू शकले मी तो, पण तो तिच्यासाठी खूप हार्ड मोमेंट होता। त्यानंतर मग तिला वाट वगैरे लावल्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो। घरचं पण तिचं वेलकम खूप खूप म्हणजे खूप मस्त केलं होतं त्यांनी, तुम्ही बघू शकता वेलकम। त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, मस्त झाली। त्यानंतर मग तळी वगैरे भरण्याची कार्यक्रम पण झाला। तळी वगैरे भरल्यानंतर मग तिची घरामध्ये पण एंट्री झाली, घरामध्ये पण एंट्री मस्त केली होती। त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ते गेम वगैरे खेळतात आतमध्ये, मीन्स गावामध्ये अंगठी वगैरे शोधायची, ते वगैरे शोधली, कुणालाच भेटती कुणाला नाही। त्यानंतर कुंकवामध्ये पण ते पाणी वगैरे टाकून त्यामध्ये पण अंगठी वगैरे शोधतात, ते झालं। भरपूर असे गेम खेळलो वेगवेगळ्या प्रकारचे। असं होतं माझे लग्न सिरीजचे व्लॉग। जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा। भेटूया नेक्स्ट